परभणीतील तिघांनी जालन्यातून डुकऱ्याची चोरी केल्याचा आरोप. 2 डुकरांसह एक जेरबंद. मौजपुरी पोलिसात गुन्हा दाखल. जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना परिसरातून डुकरांची चोरी केल्याप्रकरणी परभणी येथील तिघांविरुद्ध मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापैकी एका संशयिताला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आलं असून त्याच्याकडून चोरीची 2 डुकरे, 1 बकरी, 2 बकरीची पिल्ले तसेच कार जप्त करण्यात आली आहे. उर्वरित 2 जण घटनास्थळावरून पसार झाले. शनिवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी लहू गुन्ह्याची पवार राहणार रामनगर साखर कारखाना जालना यांनी फिर्याद दिली आहे. ते शेती आणि डुकर पालन व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीची सुमारे 90 डुकरे रामनगर येथील बाजारपट्टी परिसरात चारतात. मागील महिनाभरात परिसरातून डुकरे चोरीस जात असल्याने त्यांनी नातेवाईक आणि मित्रांना लक्ष ठेवण्यास सांगितलं असता कार सिल्वर रंगाच्या कारमध्ये 3 अनोळखी 2 व्यक्ती डुकरांचे पाय बांधून टाकत असल्याचं दिसलं. त्यांनी पाठलाग केला, मात्र संशयित पसार झाले. त्यानंतर रात्री 10:30 वाजेच्या सदर कार विरेगावहून जालन्याकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्या कारचा पाठलाग करून जालना शहरातील डीमार्ट जवळ कार अडवली असता त्याची तपासणी केली. त्यामध्ये 2 डुकरे, 1 बकरी आणि 2 बकरीची पिल्ले आढळून आली. यावेळी कारमधील व्यक्तींना डुकरांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत हुज्जत घातली. दरम्यान 2 संशयित येथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारमधील एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने आपलं नाव पवन राजू मुळे असं सांगितलं. तसंच त्याच्या साथीदारांची नावे सोनू सिंग, पूनम सिंग टाक आणि अजित सिंग बावरी अशी असल्याचं सांगितलं. कारमध्ये आढळून आलेली 2 डुकरे ही फिर्यादी लहू पवार यांचीच असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी संशयितांविरुद्ध तक्रार दाखल केली. चोरीस गेलेल्या 2 पांढऱ्या रंगाच्या डुकरांची किंमत सुमारे 8,000 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले.